नाशिकच्या आरडी सर्कल ते पांगरे नगर या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पसरलंय। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून दररोज घसरगुंडीच्या घटना घडतायत। हा मार्ग शहरातील महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असल्यानं दिवसभरात शेकडो लहान मोठी वाहनं या मार्गावरून ये जा करतात। मात्र खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। आरडी सर्कल तर बडदेनगर हा जो रस्ता आहे हा गेल्या 4 वर्षापासून ह्या रस्त्याची अशीच अवस्था आहे। आता मधल्या काळात इथं ड्रेनेजचं काम झालं। ड्रेनेजचं काम झाल्यानंतर तिथं सोलिंग व्हायला हवी होती, रोलर फिरवायला हवा होता, परंतु तसं काही झालेलं नसल्या कारणाने आता या पावसात तिसऱ्यांदा या ठिकाणी हा खड्डा निर्माण होतोय। सकाळी इथं एक शाळेचे विद्यार्थी जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते नशिबाने वाचले। आज आपण पाहतो की ट्रॉम वॉटरची परिस्थिती अशी आहे की कुठलेही पाण्याचे कनेक्शन तुटले ती कॉन्ट्रॅक्टर त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते गळती भार कंटिन्यू चालू राहतो। आज आपण या ठिकाणी 8 दिवसापासून या ठिकाणी पाणी लिकेज होतंय, म्हणजे जेव्हा प्रेशरने पाणी असतं तेव्हा तो धोधो पाणी वाहतं। त्याकडेही कॉर्पोरेशनचंही लक्ष नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचंही लक्ष नाही आणि आमचे प्रतिनिधी येतं पाहतच नाही। यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही याच्यावरती लक्ष देऊन हा आरडी सर्कल तर बडदेनगरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा ही विनंती। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत झालंय। अपघाताची भीती कायम असल्यानं स्थानिक रहिवाशांनी प्रशासनानं तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी संतप्त मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।